जय श्रीराम, नमस्कार, जय महाराष्ट्र. बंधू आणि भगिनीने, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. बंधू आणि भगिनींनो, छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासचा आज दुसरा दिवस आहे. संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावोगावी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा हा मास पाळला जात आहे. विश्ववीर, हिंदू धर्मरक्षक, धर्मवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या माझी विनम्र अश्रुपूर्ण अभिवादन मी व्यक्त करत आहे. आज त्यांच्या बलिदानाचा हा बलिदान मासाचा दुसरा दिवस आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि उपकार संपूर्ण हिंदू समाज, संपूर्ण भारत, संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. आज आपण जगतोय तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांमुळे. म्हणून मी सर्वांना आव्हान करतो की आपण सुद्धा ही छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळावं. महाराजांनी आपलं जीवन हिंदू धर्मासाठी, स्वराज्यासाठी 44 दिवस क्रूर यातना सहन करून आपली प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं. त्यांचा बलिदान म्हणजे खरोखरच आपला देश हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र व्हावं, हे सर्व संकल्प आपण सर्व जण मिळून करू आणि त्यांच्या चरणामध्ये आपण अश्रुपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली, अभिवादन व्हावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार. नमस्कार, जय श्रीराम, जय महाराष्ट्र. बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांनाही माहिती आहे की आज विश्ववीर, धर्मवीर, धर्म स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे आज बलिदान मासाचे आज दुसरा दिवस आहे. संपूर्ण देशामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं हिंदू धर्मासाठी, स्वराज्यासाठी, देशासाठी, देव, देश आणि धर्मासाठी स्वतःची प्राणाची आहुती दिली, त्या निमित्ताने आज संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण देशामध्ये
विशेषतः महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावोगावी छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळलेला जात आहे. माझी सुद्धा एक शिवभक्त, एक राष्ट्रभक्त म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा चरणामध्ये नमन आहे, प्रणाम आहे, साष्टांग दंडवत नमन आहे. ढक लेते हो मुझे पूरा. वीडियो में बोलने का नहीं, एकदम एक्टिंग करने का जैसे डैडी करता है. फुल एक्टिंग. इसको एक्टिंग नहीं, ओवर एक्टिंग बोलते हैं. एक्टिंग अरे भी वाह. अभी रुको, अभी आगे आ जाओ थोड़ा. ढक दो, पूरा ढक दो, दिखने नहीं चाहिए. संजय भाई से सीखना पड़ेगा मेरे को, शॉर्ट वीडियो कैसे लेते हैं. सही आ रहा है क्या? आप ही ले लो, हनी के शिष्य. भाभी नहीं आ रही है.